नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद नामेवार, अंगतंत्र विभाग प्रमुख, भारतीय विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे। आमच्या अंगतंत्र विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विशेष चिकित्सा ओपीडीच्या माध्यमातून आम्ही विशिष्ट त्वचा विकाराचे निदान आणि त्याची आयुर्वेदिक चिकित्सा करतो। बऱ्याचदा त्वचा विकाराचं कारण हे आपण घेत असलेला चुकीचा आहार आणि आहारीय पद्धती यामध्ये आढळून येतात। याला आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार म्हणतात, जसे की दूध आणि केळी यांचं शिकरण वारंवार खाणे, मध आणि तूप एकत्र करून खाणे, तेलांच्या भाज्यामध्ये तूप मिसळून खाणे, चायनीज पदार्थ प्रकृतीविरुद्ध खाणे आदी अशा प्रकारे घेत असलेल्या विरुद्ध आहारामुळे आहारविष उत्पन्न होतं आणि ते रसरक्ताच्या माध्यमातून त्वचा विकार उत्पन्न करतं। तर या विरुद्ध आहारामुळे उत्पन्न होणाऱ्या आजारांसाठी वेगळा ट्रीटमेंट प्लॅन आयुर्वेदामध्ये सांगितला आहे। शरीरविष बाहेर काढून टाकण्यासाठी म्हणून वमन अर्थात उलटी, विरेचन अर्थात जुलाब आणि रक्तमोक्षण अर्थात अशुद्ध रक्त हे जलोका वगैरे लावून काढून टाकणे। त्यासोबतच पोटातून पचनशक्ती चांगली करण्यासाठी आणि रसरक्ताच्या शुद्धीसाठी वेगवेगळी वनस्पती औषधी दिली जातात। या सर्वांगीण चिकित्सेमुळे त्वचा विकार कमी होतातच, त्यांचा पुनरुद्भव होत नाही आणि शरीरातून विष बाहेर पडतं। त्याबरोबरच काय खावे काय खाऊ नये याचा योग्य सल्लाही मिळतो। तर मग या कारणाने उत्पन्न झालेल्या नागिन, अंगावर पुरळ येणे, फोड उत्पन्न होणे, चकते येणे, ओली किंवा कोरडी जसं यासारखे त्वचा विकार असतील तर आमच्या मंगळाच्या ओपीडीला भेट द्या आणि उपयुक्त औषधोपचार करून घ्या।